रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सकाळची सुरुवात ही मस्त देवपूजा झाली होती माझी 7 वाजता. फुलं बिलं वाहून नंतर मग हा व्हिडिओ घेतला. आईने फुलं आणल्यानंतर आणि त्यानंतर बाकीचं सुद्धा बाहेरचं आवरून झालं. आणि थँक्यू पहिल्यांदा की सर्वप्रथम की माझ्या व्हिडिओला तुम्ही छान असा रिस्पॉन्स देत आहे. तर इथे मस्त अशी देवपूजा झाली आणि ह्या आरूने मस्त मोरपीस सारे लावली आहेत शेजारी. त्यानंतर बाहेरचं हे दाखवायचं म्हटलं तर मी काल ही 2 झाडं आणली होती, तर ती लावली. आणि हे जे 3 झाडं तुम्हाला एकसारखे दिसत आहेत, तर त्याचं एक झाड होतं, त्याचं बी फुटलं होतं, तर ते मी 3 रोपांमध्ये कुंड्यांमध्ये लावलं. आणि एक मस्त अशी आपल्या चप्पल स्टँड आहे त्याच्यावर एक कुंडी ठेवली. भारी दिसत होतं, पण ती कुंडी खूप मोठी झाली त्याला. चला तर मग आज मी तुम्हाला माझ्या रात्रीचं रुटीन डायरेक्टली दाखवणार आहे. आणि क्लिनिंग आता भांडी तर झाली आहेत माझी इथं सर्व आवरून. आणि आज हे मला क्लीन करायचं होतं आणि जवळजवळ संध्याकाळ पूर्ण स्वयंपाक झाला. आणि थोडंफार मनाला असं थोडंसं वाटलं ना की मी लगेच करून घेते. बरेच दिवस मी ही मांडणी जवळजवळ 15-20 दिवस झाले मी घासलीच नव्हती, तर म्हणलं आज वेळ होता थोडासा आणि संध्याकाळीच म्हणलं करावं, मस्त फ्रेश पण वाटेल आणि वट्टा सगळा घासून पुसून पण होतोच रोजचा. तर बघितलं तुम्ही इथे बऱ्यापैकी असा चिकट डाग बसला होता, तर तो मी क्लीन केला घासून. आणि माझा हात काय पोचत नव्हता, तर इथं आरू आली लगेच, मम्मा मी स्प्रे करते. तर ती म्हणली मी स्प्रे करून देते आणि नंतर म्हणली नाही मी पुसून पण देणार. तिचं मी कधी कधी ऐकत असते, जाऊ दे तेवढाच तिला पण भारी वाटतं जेव्हा मी क्लिनिंग करत असते तेव्हा. मग माझाही हात पोचत नव्हता वरती, आता चढा म्हटलं, संध्याकाळचे 10 वाजले होते. तर तिला म्हटलं दे चल मोठं पुसून दे मला. तर ती इथे मला मदत करत होती. आणि त्यानंतर तिने छानपैकी वरचं पुसून दिलं, खालचं मी पुसलं. त्यानंतर मग सर्व लावून घेतलं एकसारखं घासून भांडी. आणि जे डबे आहेत ते सुद्धा क्लीन केले आणि अशा प्रकारे लावलं. पण काचेची बाटली म्हणलं नको, काही सांगू शकत नाही, कुणाचा धक्का लागला. खरं तर मीच असते किचनमध्ये, पण एखाद्या जर आरूचा हात लागला तर म्हणलं बाटली एवढी फुटून जाईल, त्यापेक्षा आपलं नॉर्मलच ठेवावं. तर अशा प्रकारे मांडणी लावली. नेहमी काही ना काहीतरी चेंजेस असतातच. गेल्या वेळेस मी फ्लॉवर पॉट ठेवले होते, आता हे मिशोवरनं मागवलं होत्या, 2 बाटल्या होत्या काचेच्या, त्या मी तिथे ॲड केल्या. आणि संध्याकाळचं सर्व आता आवरून झाले. खिडकीसुद्धा पुसून घेतली. धूळ खूप येते, पावसाळा आता थोडा पाऊस कमी आहे त्यामुळं धूळ थोडीफार येतेच. आणि तुम्ही पाहू शकता असं मस्त क्लीन करून घ्यायचं, म्हणजे आपल्यालासुद्धा नवीन असं छान फ्रेश पाहायलासुद्धा खूप भारी वाटतं. तर इथे मी खिडकी पुसून झाली माझी व्यवस्थित. आणि शेगडीसुद्धा घासून झाली होती. बर्नर थोडेसे माझे आहे ना, मी परवा खोबरं भाजले असल्यामुळे ना थोडे काळे झाले होते, म्हणून तेही घासून घेतले. आणि बाकीच्या वस्तू सगळ्या जागच्या जागी, ज्या त्या वस्तू ज्या ठिकाणी ठेवल्या की मग सकाळी शोधायला लागत नाही. तर इथे लास्ट फायनल वट्टा पुसून घेते एकदा, म्हणजे किचन वट्टा पूर्ण क्लीन होईल. आणि नवीनच शेगडी आहे त्यामुळे एवढी काय ती म्हणजे डाग असे पडलेले नाहीत, नव्यासारखीच, म्हणजे 2च महिने झाले शेगडी घेऊन मला ही. तर अशा प्रकारे वट्टा प्रॉपर क्लीन झाला घासून. आणि व्यवस्थित कोरडा करायचा, पाण्याचे डाग ठेवायचे नाहीत, नाहीतर मग ते पांढरे, आणि आमच्याकडं बोरचं पाणी त्यामुळं खार बसतेच पाण्याला. तर इथे सर्व आवरून झालं चकाचक एकदम. भांडी पण खूप होती आज वड्यांचं स्वयंपाक केला होता, आळूवडी हे ते, त्यामुळं भरपूर भांडी पडली होती. आणि अशा प्रकारे वट्टा मस्त असा क्लीन. बेसिंगसुद्धा छान घासून घेतलं मी लिक्विड टाकून. आणि तुम्ही आता इथे घड्याळात पाहू शकता जवळजवळ 10 वाजलेत. आणि आता माझं पूर्ण आवरून झालं आहे. आवरल्यानंतर मी लगेच फरशी पुसून घेते किचनमधली, कारण की आपलं थोडंफार सांडलेलं असतं पडलेलं, तर मी एक दांडा मारते रोजचा. पूर्ण हॉलमध्ये सुद्धा, किचनमध्ये, बेडरूममध्ये, म्हणजे झोपा एकदम फ्रेश वाटतं जेव्हा वट्टा क्लीन झाल्यानंतर. तर अशा प्रकारे रात्रीचं माझं रुटीन असतं. पूर्ण किचन आवरून झाल्यानंतर मग मी फरशी पुसत असते. आणि सकाळची हाताने पुसते आणि संध्याकाळची मात्र दांड्याने पुसते, मॉपने. तर अशा प्रकारे माझं रात्रीचं रुटीन. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि किचनसुद्धा पहा माझं किती असं छान दिसतंय. मला माझं किचन खूप आवडतं. तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ माझ्याकडून कोणता पाहिजे. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय बाय.